वार्तांकन रोखठोक बातमी। राज्यात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही। या प्रकरणी केवळ संभ्रम व अफवा पसरवल्या आहेत, त्यामुळे त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये असं आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे। राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी 9,000 मेट्रिक टन असताना उत्पादन वाढवून 11,000 मेट्रिक टनापर्यंत करण्यात आले आहे। त्यामुळे मार्च महिन्यात गेल्या 6 महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत असं ते म्हणालेत। इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्धामुळे राज्यात स्वयंपाकाच्या गॅसचा भयंकर तुटवडा निर्माण झालाय। बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या गॅस एजन्सी पुढे लांबलचक रांगा लागल्यात। सरकारने एका परिपत्रकाद्वारे गॅस वितरणाशी संबंधित नियमावली जाहीर केली आहे। त्यात प्राधान्यक्रम क्षेत्र व त्यांना गरजेनुसार किती गॅस पुरवठा करायचा यासंबंधी स्पष्ट केलंय। विशेषतः शैक्षणिक क्षेत्र व इतर काही क्षेत्रांना 100% तर इतर घटकांना 70 ते 50% गॅस पुरवठा करण्याची सूचना करण्यात आली आहे। पण त्यानंतरही सर्वसामान्यांमधील गॅसच्या पुरवठ्यांविषयी असलेली भीती संपलेली नाहीये। या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी उपरोक्त आवाहन केलंय। छगन भुजबळ शनिवारी एका पोस्टद्वारे म्हणाले की आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत अनेक संभ्रम आणि अफवा राज्यात पसरल्या आहेत। राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा असून नागरिकांनी इंधन किंवा गॅस तुटवड्यांबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन राज्य शासनाच्या वतीनं मी जनतेला करत आहे। राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी 9,000 मेट्रिक टन असताना उत्पादन वाढवून ते 11,000 मेट्रिक टनापर्यंत नेलंय। मार्च महिन्यात गेल्या 6 महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।